नमस्कार मित्रांनो, आज आपण पाहणार आहोत की कॅपॅसिटर किती वेळात चार्ज होतो आणि त्याचं टाइम कसं कॅल्क्युलेट करायचं. आता कॅपॅसिटर चार्ज होतो तेव्हा त्याला काही वेळ लागतो. तर ही वेळ ठरते कशी, तर आरसी टाइम कॉन्स्टंटवर ठरते. म्हणजेच काय, तर आर इंटू सी इज इक्वल टू टाइम कॉन्स्टंट. आर म्हणजे काय, तर रेझिस्टन्स इन ओहम, आणि सी म्हणजे काय, तर कॅपॅसिटन्स म्हणजेच फॅराडेमध्ये तो आपण काउंट करतो. आता वन टाइम नंतर कॅपॅसिटर सुमारे 63% चार्ज होतो आणि 5 टाइम म्हणजेच काय, तर 99% तो पूर्ण चार्ज होतो. आता उदाहरणार्थ सांगायचं झालं तर काय, जर आर इज इक्वल टू 10 किलो ओहम आहे आणि सी म्हणजेच कॅपॅसिटन्स हा 100 मायक्रोफॅरेड असेल, तर आपल्याला टी हा 1 सेकंद आहे, म्हणजेच काय, तर 5 सेकंदात तो फुल चार्ज होणार आहे. आणि लक्षात ठेवा, जर कॅपॅसिटरची व्होल्टेज रेटिंग ही सप्लायपेक्षा जास्त असणं गरजेचं आहे. उदाहरणार्थ जर 12 व्होल्टचा तुमचा सप्लाय असेल तर 25 व्होल्टचा तुम्हाला कॅपॅसिटर वापरणं गरजेचं आहे. थोडक्यात काय, तर कॅपॅसिटरचे चार्जिंग टाइम हे 5 इंटू आर इज इंटू सी सेकंद अशा पद्धतीने कॅल्क्युलेट करून आपण काढू शकतो. अशा सोप्या इलेक्ट्रॉनिक्स आणि मराठी शिकण्यासाठी माझ्या चॅनलला लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये.